मनरेगांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे। आपण प्रामुख्याने बघतोय की जे कर्मचारी आहेत ते हातामध्ये फलक घेऊन अगदी आंदोलन करताना बघायला मिळत आहे। अभी नहीं तो कभी नहीं, आता नाही मागे हटणार, कंत्राटी शब्द कायमचा पुसणार, अशा आशयाचे फलक जे आहेत ते या आझाद मैदान परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। एकच आमचा नारा, शासन सेवेत कायम करा। कदाचित कंत्राटी कामगार म्हणून हे सर्व कर्मचारी जे आहेत ते काम करत असतात, पण मात्र त्यांचं म्हणणं जे आहे की आम्हाला शासन सेवेमध्ये आता कायम स्वरूपात करावं अशी देखील त्यांची मागणी आहे। मोठ्या प्रमाणात आझाद मैदान परिसरामध्ये हे कर्मचारी जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात। S2 हटाव, नरेगा कर्मचारी बचाव अशा आशयाचे फलक देखील आपल्याला बघायला मिळतात। दादा, काय सांगाल, काय आपला हेतू आहे आणि काय मागण्या आहेत की ज्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज आंदोलन करत आहात? महाराष्ट्रामध्ये विविध विभागामध्ये मंत्रालय आहे, विभागीय आयुक्त कार्यालय आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, पंचायत समित्या, तालुका स्तरावर सर्व 4300 कर्मचारी आम्ही कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहोत। आम्ही शासनाच्या सेवेमध्ये जवळपास 17 वर्षापासून सेवा देत आहोत आणि आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या अशा आहेत की पहिली मागणी आहे आमची की आम्हाला सेवेमध्ये इतर योजनेप्रमाणे कायम करण्यात यावे। दुसरी मागणी आहे आमची की S2 कंपनी आहे, S2 इन्फोटेक कंपनी, हिला रद्द करून राज्यनिधी असोसिएशनमध्ये समायोजन देऊन समान काम समान वेतन लागू करण्यात यावे। आणि तिसरी मागणी आहे आमची की आम्हाला आकृतीबंध तयार करून देण्यात यावा, ज्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचं होणारं शोषण रोखलं जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल। परंतु याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि आम्ही जवळपास 12 जानेवारीला शासनाला निवेदन दिलेलं होतं आणि निवेदनावर कुठेही विचार झाला नाही। मग आम्ही 23 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केलं, त्यानंतर शासनाने कुठेही विचार केला नाही आणि आम्ही आज 2 तारखेपासून आझाद मैदानावर एक धरणे आंदोलन करतो आहे। आणि याही पुढे चालून आता शासनाने 3 दिवसात दखल घेतली नाही आणि एकदा बोलवलं गेलं, परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीचं शासनाने म्हणजे शासन निर्णय किंवा कुठलाही न्यायनिवाडा दिलेला नाही। त्यामुळे आम्ही आता येत्या 11 तारखेपासून आम्ही या आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे, जर आमच्या शासनाने मागण्या मंजूर केल्या नाही तर। काय आपली भूमिका पुढची राहणार? शासनाने आमच्या जर मागण्या पूर्ण केलेल्या नाही तर याच्या पुढे आमचं आंदोलन आणखी वाढणार आहे। आम्ही 2 तारखेपासून इथं या ठिकाणी बसलेलो आहोत। आमचा आवाज शासनापर्यंत गेलेला असून सुद्धा आमची शासन दखल घेत नाही आहे। विविध मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची शासनापर्यंत आवाज पोहोचवतोय, परंतु जर त्यांनी आमच्या मागण्याबाबत दखल घेतली नाही तर आम्ही येत्या 11 तारखेपासून अन्नत्याग आमरण उपोषण करतोय। एकूण किती कर्मचारी आहेत आणि आता सध्या आझाद मैदानामध्ये किती कर्मचारी उपस्थित आहेत? आमच्या योजनेमध्ये एकूण 4300 कर्मचारी आहेत आणि या आझाद मैदानामध्ये 2 तारखेपासून जवळपास 3500 कर्मचारी इथं उपस्थित आहेत। जवळपास 3500 कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदान या परिसरामध्ये आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या 11 तारखेला अन्नत्याग देखील केला जाईल आणि त्यानंतर जे काही गोष्टी पुढे घडतील याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असं या इथल्या जे कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन प्रतीकसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।